प्रियंका, दिवसभरात काय महत्त्वाच्या घडामोडी घडतात पाहूयात एक नजर हेडलाईन्सवर। हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निकालासंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका। आव्हान याचिकेवर आज सकाळी 11 वाजता सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची सावंतवाडीत पत्रकार परिषद। राजकीय घडामोडी आणि निलेश राणेंनी केलेल्या आरोपांवर चव्हाण काय बोलणार याकडे लक्ष। मुंबई पालिकेत शिवसेना उभाटा काँग्रेससोबत आघाडी करणार। आघाडीबाबत उद्धव ठाकरेंची दिल्लीत खरगेंसोबत बैठक होणार, सूत्रांची माहिती। पुण्याच्या मुंडव्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला 11 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी। तपासात तेजवानी सहकार्य करत नसल्याचा पोलिसांचा दावा। राज्यभरातील सर्व शाळा आज सुरू राहणार। शाळा बंद ठेवल्यास शिक्षकांचा पगार कापणार। मुख्याध्यापक मंडळाच्या प्रस्तावित संपाविरोधात शिक्षण विभागाचा कठोर इशारा। मुंबईतल्या गोरेगावमधील विवेक ज्युनियर कॉलेजने मुस्लिम विद्यार्थिनींसाठी बुरखा बंदी। मुस्लिम विद्यार्थिनींमधून नाराजी व्यक्त। जैन मुनी निलेश चंद्र कबुतरांसाठीचा लढा अधिक प्रभावी करणार। कबुतरखाने वाचवण्यासाठी आज निलेश मुनींकडून व्याख्यानाचं आयोजन, तर 7 डिसेंबरला जैन समुदायाचा मोर्चा। राष्ट्रपती भवनात आज पुतीन यांचं होणार औपचारिक स्वागत। भारत रशिया दरम्यान मोदी आणि पुतीन यांच्या दरम्यान संरक्षण, ऊर्जा, व्यापारात समवेत होणार महत्त्वाची चर्चा। इंडिगोच्या 48 तासात 500 पेक्षा जास्त फ्लाइट्स रद्द। तांत्रिक कारण तर कर्मचारी अनुपस्थितीचा सेवेवर परिणाम, प्रवाशांना मोठा मनस्ताप। नमस्कार, सुप्रभात। मी प्रियंका। आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक सविस्तर बातमी पाहणार आहोत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी आज सावंतवाडीतील भाजपच्या नव्या कार्यालयामध्ये महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद होणार आहे। निवडणुकीच्या काळामध्ये शिवसेना भाजपमधला सिंधुदुर्गातील युतीतील तणाव हा अधिकच वाढलाय, तर निलेश राणेंनी देखील पैसे वाटपासह रवींद्र चव्हाणांवर अनेक आरोप केले होते। दरम्यान या आरोपांवर रवींद्र चव्हाण काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। आज राज्यभरातील सर्व शाळा या सुरू राहणार आहेत। शाळा बंद ठेवल्यास शिक्षकांचा पगार कापला जाणार आहे। शिक्षण विभागाकडून कठोर कारवाईचा इशारा देखील देण्यात आलाय। मुख्याध्यापक महामंडळाने आंदोलन पुकारलंय आणि त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी शाळा सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत। आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई देखील होणार असल्याचा इशारा देण्यात आलाय। तर कारवाई दरम्यान 1 दिवसाचा वेतन कपातही सहन करावा लागेल असा इशारा देण्यात आलाय। शिक्षण विभागाच्या तंबीनंतर शिक्षक संघटनेच्या भूमिकेकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। तर मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे। गोरेगाव येथील विवेक विद्यालय ज्युनियर कॉलेजने मुस्लिम विद्यार्थिनींसाठी ड्रेस कोडवरून नवे निर्देश दिलेत। क्लासरूममध्ये बुरखा परिधान करण्यावर बंदी घालण्यात आली आहे। धक्कादायक म्हणजे ड्रेस कोड मान्य नसेल तर ॲडमिशन रद्द करा असा इशारा कॉलेज प्रशासनाने दिलाय। विवेक कॉलेजच्या या निर्णयामुळे मुस्लिम विद्यार्थिनींमधून नाराजी व्यक्त केली जाते। या निर्णयामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता।
कॉलेज अपना कोड ऑफ कंडक्ट बना सकता है, बट हमारा सवाल अभी तक भी यही है, जब कॉलेज को कोड ऑफ कंडक्ट बनाना था कॉलेज ने, तो बच्चियों को पहले इस चीज की इन्फॉर्मेशन दे देनी चाहिए थी। बच्चियों को इस चीज की इन्फॉर्मेशन नहीं थी। अगर बच्चियां एग्री होती अपना बुर्खा उतारने के लिए तो बच्चियां एडमिशन लेती, बट बच्चियां एग्री नहीं है तो वो लोग ऑब्जेक्शन उठा रहे। उनके एडमिशन लेने के बाद ये चीज बताई जा रही है। और रही बात और बच्चियों की, कुछ बच्चियां बुर्खे में कंफर्टेबल होती है, कुछ बच्चियां जीन्स में कंफर्टेबल होती है, कुछ बच्चियां कुर्ती में कंफर्टेबल होती है। हर एक बच्ची का अपना अपना एक कंफर्ट जोन होता है, वो किस चीज में कंफर्ट फील कर रही है। हमें बस बुर्का पहनने की परमिशन चाहिए, क्योंकि हम 11th में भी पहनते थे। अभी 12th में उन्होंने अचानक से बताया कि बुर्का बैन है। उन्होंने हमें 11th में भी नहीं बताया था, 12th में आगे बताया कि बुर्का बैन कर रहे हैं। आता पाहुयात बातमी 36 जिल्ह्यांची। जळगाव महापालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांवरील हरकतींच्या सर्वेक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार गैरप्रकार होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट पियुष पाटील यांनी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार देत हा भोंगळ कारभार उघड केलाय। मुंबईमध्ये मतदान केंद्र निहाय यादी येत्या 22 डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून त्यासाठी दुबार मतदारांची पडताळणी करण्यासाठी पालिकेची लगबग सुरू झाली आहे। त्यासाठी प्रत्येक विभागामध्ये मतदारांची छायाचित्रानुसार पडताळणी करण्याचं नियोजन करण्यात आलंय, तर विभाग कार्यालयांमध्ये विशेष यंत्रणा उभारण्यात आली आहे। नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेला प्रारूप मतदार याद्यांवर 1327 आक्षेप घेण्यात आलेत। सर्वाधिक आक्षेप लक्ष्मीनगर झोनमध्ये असून तिथे 663 आक्षेप घेण्यात आलेत। राज्यातील जिल्हा परिषद आणि पालिका निवडणुकांसाठी सरकार तयार असल्याचं मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितलं। तर रावल यांच्या हस्ते नंदुरबार जिल्ह्यातल्या सारंगखेडा यात्रेतील चेतक फेस्टिवलचं उद्घाटन करण्यात आलं। गेवराई नगर परिषदेच्या मतदान प्रक्रियेदरम्यान झालेल्या मारहाणीच्या वेळी जखमी झालेल्या विष्णुपंत आतकरेंनी माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्याकडून आमच्या जीवाला धोका असल्याचं म्हटलंय। तर माजी आमदार अमरसिंह पंडितांनी पृथ्वीराज पंडितांना शिवराजला गोळ्या घालण्याचे आदेश दिले होते असा आरोप देखील आतकरेंनी केलाय। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी गुरुवारी रात्री उशिरा कराड येथील वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट दिली। यावेळी आरोग्यमंत्र्यांनी रात्रीच्या सोयी सुविधांचा आढावा घेत महिला रुग्णांशी संवाद साधला। धाराशिवमधल्या तुळजापूर तालुक्यातील गंजेवाडी येथील पाझर तलावातून होणाऱ्या पाण्याच्या पाझरामुळे शेतकरी दत्तात्रय पांडुरंग गंजेंची 4 एकर सुपीक जमीन पूर्णपणे नापीक झाली आहे। प्रशासनाने याची तात्काळ पाहणी करून पाझर तलावाचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। विविध कारणांमुळे लाभापासून वंचित राहिलेल्या लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। 2017 आणि 2019 मधील कर्जमाफी योजनेसाठी पात्र असूनही सुमारे 6.56 लाख शेतकऱ्यांना अद्यापही लाभ मिळाला नाही। आता पात्र लाभार्थ्यांची यादी जानेवारी अखेरपर्यंत तयार करा असे आदेश सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी महाआयटीला दिले आहेत।